अर्जुन लक्ष्मण जगदाळे. कमाव शिकाऊ योजनेत सन 1989 ते 1998पर्यंत माझं 11वी शिक्षण पूर्ण झालेलं आहे. मी सध्या आरक्षण संस्थेच्या कार्यालयामध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून सेवा करत आहे. या अण्णांच्या कर्मभूमीमध्ये ज्ञानगंगा वाहत असल्यामुळे मला अण्णांच्यामुळे माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असल्यामुळे मी या कार्यक्रमात आनंदानं काम करत असतो. दिलेली जबाबदारी मी पार पाडत असतो आणि माझं एकच ध्येय आहे की प्रामाणिकपणानं काम करणे हे माझं ध्येय असल्यामुळे मी अण्णांना कधी विसरू शकत नाही. वहिनींना त्यांची ज्ञानगंगा, या ज्ञानगंगेमध्ये मी शेवटपर्यंत प्रामाणिकपणानं काम करणार. फोनवरनं दररोज बोलत असतील, काही जण इथे ह्या परिसरात राहणारे दररोज भेटत असतील, परंतु काही जण 10 वर्षानंतर भेटलेले असतील, काही जण 5 वर्षानंतर भेटलेले असतील, काही जण सोडून गेल्यानंतर पहिल्यांदा आलेले असतील. नव्या जुन्यांचा संगम घालण्याचं काम आपण 2006-07 पासून सुरू केलेला प्रवास हा आता आपला 2024 जवळजवळ 17-18 वर्ष झाला आपण एकत्र येण्याचं काम करतो आहे. 3-4 जणांपासून सुरुवात झालेली ती आज आपण 5-50 पर्यंत जातो आहे. आणि ज्येष्ठ आपल्या जन्माच्या अगोदरचे काही जण इथं हजर आहेत आणि त्यांनी जी लेबर स्कीम सुरुवातीला काम करून शिकले आणि त्यांची पण नाळ एक आहेत. जुना त्यांचा एक ग्रुप आहे आणि कोण वेगवेगळ्या पदावरती आहेत, कोण रिटायर झालेला आहे, कोण उद्योग व्यवसाय करते आणि ह्या सगळ्यामध्ये आपण सगळेजण सामील असतो. परंतु आपला जो एक विचार आहे लेबर स्कीमचा, कमवा शिका योजनेचा, छत्रपती शिवाजी कॉलेज रयत शिक्षण संस्थेचा कणा म्हणून कमवा शिकाकडे बघितलं जातं आणि त्या कण्याचा आपण एक पार्ट आहोत आणि तोच धागा पकडून आपण दैनंदिन जीवनामध्ये समाजामध्ये आपण काम करत असतो. तर आपण सगळे बांधव आहोत, भगिनी आहोत आणि त्यांचं स्वागत करणं, नवी जुनी आत्ताचे चालूला असणारे लेबर स्कीम आणि पहिले इथून पास होऊन गेलेले असे सगळे जुने नवीन आपण एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत. उद्देश एकच आहे, जगणं हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. जगण्याचा अंतिम ध्येय काय आहे, उद्दिष्ट काय आहे, प्रत्येकाचं वेगळं आहे. पण एक सामाजिक व्ह्यू, सामाजिक विचार किंवा शैक्षणिक चळवळ आणि विचारांची चळवळ आपणाला ह्या छोट्या मोठ्या कृतीतून आपण हे पुढं घेऊन जाणार आहोत. तरी मी लेबर स्कीमचा एक तुमच्या सगळ्यांचा हक्कानं तुम्हाला या बसावरून बोलणारा तुमचाच एक मित्र सहकारी या नात्यानं तुमचं आपण सगळ्यांचंच एकमेकांनी स्वागत करूया आणि तुमच्या आपल्या ज्या जीवनामध्ये चढ उतार प्रसंग, जुन्यांच्या काही आठवणी आहेत. ही लेबर स्कीमची बाग जाणार होती, त्यांनी कशी सांभाळली, त्यानंतर ह्या बागेमध्ये आपले काय काय अनुभव आहे आणि हे अनुभव आपल्या जीवनामध्ये इथले अनुभव घेतलेले आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करून आपण कसं यशस्वी झालेलो आहोत. कुणाची इथं अधोगती झालेली नाही. इथं बसलेल्यापैकी लेबर स्कीमच्या कुठल्याही पोराची अधोगती झालेली नाही मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. कारण इथून शिकून गेल्यानंतर कोणत्या ना कोणत्या माध्यमात आपण सातत्यानं काम करत असतो. शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, उद्योगधंदा असेल, अजून काय असेल, त्यामध्ये डेव्हलपमेंटच आहे, त्यामध्ये प्रगतीच आहे. तिथं कुठेही अडथळे भरपूर असतील, संघर्ष भरपूर असेल, पण आपली डेव्हलपमेंटचे पार्ट आपण सोडलेलं नाही आणि आपल्याबरोबर एखादा दुसरा नवीन आहे त्याला आपण पुढं घेऊन जाण्याचं काम आपण करणार आहोत. एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना एक विनंती करतो की जे आपले जुने इथं मगर सर आलेले आहेत, त्यानंतर तावरे सर आलेले आहेत, त्यानंतर विरकर सर आलेले आहेत, कस्तुरे सर आलेले आहेत, बोंबाळे सर आलेले आहेत आणि आपले शिंदे सर आहेत, काटकर सर आहेत आणि त्यानंतर नाळे सर आहेत. ही जी जुनी मंडळी आहे की ज्यांना आपण पाहिलेलं नव्हतं परंतु ते आलेत. पण ते मला एकदा योग आला की ह्यांनी बार्शीला एक माझे विद्यार्थी मेळावा ठेवला होता आणि त्या बार्शीच्या मेळाव्याला मी आवर्जून गेलो होतो कारण माझा यांचा परिचय नव्हता पण फोनवर आपलं बोलून गेलो. त्यांची एक एकता आहे आणि त्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र आपला अनुभव कथन करावं अशी विनंती करतो आणि मी गोष्ट हातनोली तालुका तासगाव जिल्हा सांगली. मी इथं BA सोशॉलॉजी झालो. त्यानंतर मी क्राफ्ट DED केलं आणि जिल्हा परिषद शाळेला कला क्रीडा केंद्र म्हणून पार्ट टाईम शिक्षक म्हणून काम करत आहे. जिल्हा परिषद शाळा आळते, बामणी आणि माझ्या शाळा त्याच्या गावामधली शाळा जिल्हा परिषद शाळा. तर मी प्रथमतः इथं 1999 साली 11वीला ॲडमिशन घेतलं. प्राध्यापक DM माने सर यांच्या माध्यमातून, ते माझे नातलग आहेत, यांच्या माध्यमातून मी इथं 1999 साली 11वीला ॲडमिशन घेतलं. शिक्षणाची कुठलीही परिस्थिती नव्हती. आईवडील पूर्ण अशिक्षित होते
कुठली म्हणजे शिक्षण होईल, माझं 10वी शिक्षण होईल, कॉलेज होईल असं वाटत नव्हतं. तरी पण प्राध्यापक डी माने सर एक नातलगाने मला एक मार्ग दाखवला. रे शिक्षण संस्थेत छत्रपती शिवाजी कॉलेज एक चांगलं आहे आणि तिथं कमवा आणि शिका योजना आहे. या कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून आपलं शिक्षण होईल. म्हणजे थोडंसं मला बाहुल्यास एकदम ही झाल्यासारखं वाटतं. लक्षात घ्या का वाटतं तर माझ्या मिसेस पण येत आहेत. लक्षात घ्या रेश्मा जाधव, त्या पण BA DED आहेत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हातनोली आणि महिला बचत गटाचं काम करतील मोठ्या प्रमाणात. तासगाव पंचायत समितीच्या माध्यमातून कदम सर त्यांचं ट्रेनिंग देणे असेल, प्रशिक्षण देणे असेल, त्याचबरोबर गोरगरीब महिलांसाठी त्या कशा उभा राहतील, त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभा करता येईल, हे आमचं काम चाललेलं असं लक्षात घ्या. त्याचबरोबर माझंही सेवा म्हणून ग्रामपंचायतच्या माध्यमातून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या माध्यमातून आमचं गोरगरिबापर्यंत सेवा कशी पोचवली जाईल हेही काम केलं जातं. हे सगळं श्रेय असेल तर मी आपली सर्व मंडळी, आमचे ज्येष्ठ मंडळी आहेत, इतर देशमुख ताई आहेत, निमशे सर आहेत, बरेच मंडळी आहेत इथं, माझी ज्येष्ठ काटकर सर आहेत, बरोबर सगळ्यांची नावं घेता येत नाहीत. पण ह्या सगळ्यांचे एक मला नेहमी प्राध्यापक VM जाधव सर असतील, प्राचार्य बर्गे सर असतील, माके यादव सर असतील, KS मोहिते सर असतील, बरीच मंडळी, एक आपलं कुटुंब आहे. या कुटुंबाच्या माध्यमातून हे आम्ही कधी कसं करता आलं मला तर किंवा आपल्याला म्हणू तर ह्याला एकच कारण आहे, डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर आमच्या जीवनामध्ये पूर्ण अंधार आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये झाला असता आणि बहुजन समाजामधली फार मोठी पोकळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असती, निवन जगामध्ये निर्माण झाली असती. लक्षात घ्या. तर मी एकच सांगेन आपणाला की ही एक माणूस घडवण्याची प्रयोगशाळा. इथं जडणघडण, इथं बिघडण्याचं वय असतं. लक्षात घ्या. इथं कॉलेजचं वय म्हणू आपण, बिघडण्याचं वय, जडणघडण करण्याचं वय, शिकण्याचं वय, ह्यामध्ये सगळ्या गोष्टी होऊन जात असतात. पण यामध्ये आम्हाला कुटुंबातील एक सदस्य, लक्षात घ्या, मग भाऊ आणि बहीण, आई आणि वडील जे प्रेम देतात ते प्रेम इथं मिळालं. मग सण आणि सणाच्या माध्यमातून इथं आम्हाला कितीही जेवायला उशीर झाला तरी आम्हाला काही वाटत नव्हतं, कारण इथं पुरणपोळी मिळणार आहे हा आम्हाला एक विश्वास होता. लक्षात घ्या. तर एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की कर्मवीर भाऊराव पाटील आणि आपलेही सर्व सदस्य, कुटुंब, परिवार, या परिवाराच्या माध्यमातून आपण जीवन जगायला शिकलो. आणि हेच सांगण्याचं आणि सर्व एकत्र येण्याचं कारण असेल आपल्याला की आपण एकमेकाच्या कुठं अडचणीमध्ये येतोय का. भले आपली सर्व मंडळी पूर्ण देशभर असतील, महाराष्ट्रभर असतील, तर तिथं माझा माणूस कोण असेल, मग माझी बहीण असेल, माझा भाऊ असेल किंवा माझी गुरुवरी कोण शिक्षक असतील, तर त्यांना मी कुठं कामाला येतोय का. लक्षात घ्या. हे इथं एक आपल्याला उतराय होण्याचं किंवा आपला एक स्नेह हेच असंच आहे की आपलं नातं आयुष्यभर जोडावं आणि वर्षातून किमान एक दिवस इथं आल्यानंतर आपल्यामध्ये एक वर्षभरासाठी एक जोशपूर्ण वातावरण, उत्साह. आम्हाला अण्णांचं नाव घेतलं की कायम दररोज मला या बागेची आठवण येते. दररोज मला इथल्या कर्मवीर अण्णांच्या प्रत्येक परिस्थितीतली किंवा MS शिंदे सर असतील, VM जाधव सर असतील, प्रत्येक गोष्टी सांगितलेल्या ते आम्हाला कायम आमच्या कानामध्ये भरलेल्या आहेत. एवढ्या भरलेल्या आहेत की इथं मध्ये आम्ही आमच्या कुठल्याही पुढचं संघर्ष असेल तर आम्हाला त्याचं काय वाटत नाही. थोडा वेळ आम्हाला संघर्ष वाटतो तो, पण तो संघर्ष हाही वेळ निघून जाणार आहे आणि त्या वेळेमध्ये आम्ही तिथं सरस असतो. लक्षात घ्या. हे सगळं काय असेल तर इथलं शेण काढलेलं असेल, इथल्या मातीशी आम्ही समृद्ध झालेलं असेल, मग इथं जनावर असते, इथं जवळजवळ म्हैशी होत्या 25-30, मग दूध काढायचं इथलं असेल. मग त्या मी इथं सेक्रेटरी म्हणून काम केलं आणि सेक्रेटरी म्हणून काम करत असताना मग इथं VL भोसले सर पहिल्यांदा चेअरमन होते. मग तिने मला 1-2-3 दिवसामध्येच सांगितलं की बाबांनो आपण भविष्यामध्ये तुला बाबांनो चांगली जबाबदारी मला देत आहे. मग इथं इस्रायलपद्धी शेती होती, 4 पाटी आम्हाला वाटते वाळू आणि 1 पाटी माती, म्हणजे अशी शेती करण्याचा हा प्लॉट तयार केला होता आम्ही. आणि यामध्ये एक 5-6 मुलं माझ्याबरोबर दिली ती कामाला आणि ते मला एक जबाबदारी दिली ती. आणि त्या जबाबदारीतनं परत करत पुढं नंतर मला 12वीचं मुलांची ज्यावेळेस परीक्षा झाली, परीक्षेला सुट्टी द्यायची होती, त्यावेळेस मला सेक्रेटरी केलं. का केलं तर मी एक विश्वास संपादन, एक प्रामाणिकपणा आयुष्यामध्ये आपण करू शकलो आणि ह्याच प्रामाणिकपणा जोडावर आज या आयुष्यावर आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगत असतो. लक्षात घ्या. तर इथं एक सेक्रेटरीचं काम केल्यामुळं मला एवढा अनुभव आला. प्राध्यापक, प्राचार्य असतील आणि मुलं असतील, त्यांचा समन्वय आपण कशा पद्धतीने साधू शकतो, एखाद्याला समजून घेऊन कसं नेऊ शकतो. एखाद्याची काम करण्याची परिस्थिती जरा कुवत कमी असेल, त्याच्याकडे काम होत नसेल तर त्याला म्हैशी राखाय, छोटी कामं द्यायची, त्याला थोडंसं सावलीचं काम द्यायचं, त्याला थोडंसं दूध काढण्याचं काम द्यायचं, कमी वेळेचं काम द्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी इथं मला अनुभवायला मिळाल्या, सांगायला मिळाल्या, आपल्याबरोबर करायला मिळाल्या. आणि कुठल्याही कामाची लाज न बाळगता, कुठल्याही कामाची तमा न बाळगता आपण इथं
शिकलो आणि तेच आयुष्यभर आपण वापरत राहिलो आपले अनुभव, आणि मग हे वापरत राहिलेले अनुभव आपल्याला कामाला आले. आणि मग अजूनही वाटतं मला की आपल्या कामावर शिकायला ते मुले असतील, मुलं असतील, त्या आणि आपल्याबरोबरची पूर्ण प्राध्यापक मंडळी असतील, ज्येष्ठ मंडळी असतील, ह्या सर्वांनी किमान एक दिवस तर आपण एकत्र आलो तर यातनं आपलं काय होईल, पैसा हा सर्वस्व नाही, तर एकमेकाचं काम जर एखाद्यानं सांगितलं एखाद्याच्या ओळखीनं आणि त्याचं काम जर कुठल्या अधिकाऱ्याकडे झालं, ही गोष्ट झाली. किंवा एखाद्याला उद्योगाची कुठली माहिती नसेल तर तो एखाद्याला उद्योग त्याला सांगितला तर त्याचं आयुष्य आपल्याला चांगल्या पद्धतीने आर्थिक सक्षम करता येईल. आणि एवढंच मी या निमित्तानं सांगेन आपल्याला की आपण कोणाच्याही कुठल्याही आपल्या कमाव शिकाय योजनेतला मुलगा असेल, मुलगी असेल, यांच्या आपण कामाला येऊया, अडचणीला येऊया आणि ह्यातनं आपण एक चांगलं समृद्ध जीवन जगू आपण. हेच आपलं कर्मवीर अण्णांचं खरं या निमित्तानं अभिवादन असेल. मी अण्णांना लक्षात विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली. माझा इथला कालखंड फर्स्ट इयरपासून BA 2001 ते 2004 त्या काळात मी या ठिकाणी शिकलो. माझं असं होतं की आमच्या घरी शेती नव्हती त्यामुळे मला शेतीतलं काही येत नव्हतं. इथं आलो तेव्हा पहिल्यांदाच मला कामाला लावलं होतं इथल्या प्लॉटमध्ये. तिथं माझ्याला खुरपं दिलं. मला खुरपं सोडा ते टिकाऊ पाटी कसं वापरायचं काहीच माहिती नव्हतं. ती बाकीची पोरं जी होती कोल्हापूरकडची, सोलापूरकडची, त्यांना सगळ्यांना शेतीची कामं जमत होती. मला काही जमायचंच नाही काम. मग मला हळूहळू VM शिंदे सरांनी, VM जाधव सरांनी वगैरे शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर हॉर्टिकल्चरचे सर कोण होते, चेअरमन देशमुख सर, त्यांनी शिकवलं. आणि बाकीचे आमचे सहकारी गोरख जाधव असतील, नाथाजी गायकवाड आहे, आमचा फिरोज आहे मित्र, तिकडं तिकडं बसला एक रयत सेवक मारुती आहे, त्यानंतर सरतापे आहेत, आमचे विठ्ठलेंद्र मित्र आहेत. हे यांच्याकडून आम्ही शिकत या कामातून शिकलो. आणि परत प्रचंड अनुभव असे येत गेले की घरची परिस्थिती काय, त्याचे दिवस कसे जातात, त्याच्या घरी काय होतं, इथं आल्यावर कसं शिकायला मिळालं. माझी पण परिस्थिती हीच होती. मी जर इथं आलो नसतो शिक्षण माझं झालं नसतं. मी इथं BA झाल्यानंतर आपल्याच रयतमध्ये इस्माईल साहेबुल्ला कॉलेजला LLB केलं आणि आता इथं आमच्या गावात मी वकिलीची प्रॅक्टिस करतो. 81 ते 87 तर आमच्याबरोबर अरविंद विरकर, आमचे मित्र सुधाकर शिंदे, तावरे आहे, गोंबाळे, पांडू कस्तुरे, की वाल्मिक महादेव कदम, मुख्याध्यापक हे आहेत, पोपटराव काटकर, पोपट माणिकराव काटकर आणि बाकी सगळे नवीन मंडळी आहे. आता लेबर्सला आम्ही बरेच सगळ्याचे नाजूकच आहे. महत्त्वाचा एकच मुद्दा सांगायचा आहे मला, इथं आल्यानंतर ह्या भूमीमध्ये प्रामाणिकपणे जर काम केलं, पाय ठेवला तर दगडाचा देव होतो, हे मला चांगलं माहीत आहे. बसवंत वाघमारे आमच्यातलं होतं एक, अक्षर ओळखीत नव्हतं इंग्लिशचं, काय नाही, कठीण करायचं. आम्ही कुठं 2 रुपये द्यान फुकाटच कठीण करायचं, कुठं जाय कठीण करायचं. तर तो वाटायचा आम्हाला BA होतो का नाही, इंग्लिश BA ठेवलेला तो मुख्य रयतमध्ये सर्व्हिस लागून इथं शिकून रयतमध्ये मुख्याध्यापक झाला, सुपर क्लास घेत होता. तर माझं सुद्धा, मी सुद्धा MA BEd इंग्लिश माझा विषय आहे. मी इतका इंग्लिश, मला माझ्या नावाचं स्पेलिंग येत नव्हतं, पण इथं आल्यानंतर सुज्ञान झालो. आणि महत्त्वाचा मुद्दा, मला रयत शिक्षण संस्थेमध्ये सेक्रेटरी केलं. बरं झाली, भांडणं झाली, त्याला धरला मारला. मग आम्हाला प्राध्यापकांनी काहीतरी गाईड केलं, बाबा तुम्ही इथं असं काय करू नका, त्याला तोडू दिलं नाही. आणि मग त्यांनी त्यात गाईड केल्याप्रमाणे आम्ही त्यावेळेस अभयसराजी भोसले त्यांना जेव्हा मुद्रा केला, ही झाड होतं 20-50 पोरं होती. महाराज म्हणले आम्ही येतो, बोललो, आम्ही दोघं गेलो तिथं त्या चिपाडात पाण्यात बसलो. महाराज उंच, आम्ही आणला होता एवढा 2 रुपयाचा हार बारका, खुर्ची तशी ठेवलेली. महाराजांना सांगितलं, मी भाषण केलं, सगळ्या पोरांची ह्यांची ओळख करू दे, पांडू कस्तुरी विरकर, कोण नाशिकचा आहे, कोण सोलापूरचा आहे, कोण आम्ही कुठं जायचं महाराज. ते म्हणजे काय काळजी करू नका. ते हार माझा हात पोचना महाराजाचा, आणि ते हार पार डोललं घातल्यासारखा झाला. माप म्हणलं साहेबाला म्हणलं. आणि तेवढंसुद्धा आमचं महाराजांनी सण करून कशामुळं बाग राहिली त्यावेळेसुद्धा आम्ही उपलाने झालतो, आम्ही कुठं खोल्या बघायला लागलो होतो. राहिली तेवढं उपकार केलं प्रामाणिकपणे. लेबर स्कीममध्ये कुणीसुद्धा हार्डवर्क, अण्णांची तत्व, मन मेंदू आणि मनगट बळगट करा. अजूनसुद्धा काय कुठं कॉलेज जायची गरज नाही. इथं जगामध्ये नाही ते विद्यापीठ आहेत. माझी स्वतःची गॅरंटी आहे. मी काय हुशार विद्यार्थी नव्हतो, ऊस खाणारा असलाच होतो. 2 वर्ष शाळा सोडल्याला
इंग्रजीचा गण नाही परिस्थितीमुळे हिरी फोडत होतो, तरीसुद्धा पुन्हा इथं आल्यानंतर ह्यात प्रामाणिकपणे काम केलं आणि इंग्रजीचा MA BEd शिक्षक झालो, 30 वर्ष सेवा केली, रिटायर झाले, 5 वर्ष झाले मोहिते पाटील संस्थेमध्ये होतो. तर हे जगामधलं वेगळं विद्यापीठ आहे. कुठल्याही आता सुखसोयी विद्यार्थ्यांना आहेत, कुठल्याही विद्यार्थ्यांना येऊन मनापासून बाय हार्ट जर त्यानं काम केलं इथं तर तो मी गॅरंटी देतो, एक लेबर स्कीमचा विद्यार्थी पण गॅरंटी देतो की त्याला यश मिळणारच. मोरे साहेब या कमवाणी शिका योजनेचे माजी विद्यार्थी, महाविद्यालयाचे माजी सेवानिवृत्त उपप्राचार्य डॉक्टर MS शिंदे सर, कमवाणी शिका योजनेचे विद्यमान चेअरमन, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्राध्यापक डॉक्टर रामराजे माने देशमुख सर, प्राध्यापक भुजबळ सर लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा, उपस्थित सर्व आजी माजी विद्यार्थी बंधू आणि भगिनी, प्रारंभी सर्व आजी माजी विद्यार्थी यांच्या वतीनं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोरे साहेब, रामराजे माने देशमुख सर, भुजबळ सर, निमशे सर या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. – 1982 ते 1988 या कमवाणी शिका योजनेमधला माझा कालावधी. MA मराठी, MA इतिहास, BEd आणि DSM. 31 ऑक्टोबर 2022 रोजी नियत वयोमानानं रयत शिक्षण संस्थेतून मी नेताजी सुभाषचंद्र विद्यालय ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, येडगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा येथून निवृत्त झालो. दुष्काळी मान तालुक्यातला असल्यामुळं 10वी झाल्यानंतर शिक्षणाचं महत्त्व कळालं. 10वीचा फॉर्म भरताना आणि काहीतरी केलं पाहिजे हा एक मनामध्ये भाव राहिला आणि मनामध्ये भाव ठेवून आयुष्याची पुढची वाटचाल होत गेली. कष्ट करावे लागतात, म्हणजे जिथं उणीव असतात तिथं जाणीवा निर्माण होतात, उणीवा नसतील तर जाणीवा निर्माण होत आहेत. आणि मग त्या दृष्टीनं त्या प्रकारे मी घडत गेलो. मगर सरांनी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारची कामं इथं केली. सुरुवातीला आल्यानंतर जनरल नवीन असल्यामुळं काय काम, पुन्हा पाणी देणं, राजा संजयाची नवीन आणलेली बैलजोडी सांभाळणं, हॉस्टेलचं कॅशियर, सेफ्टी सेक्रेटरी, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले आणि इथं आलेले अनुभव पुढच्या काळामध्ये मला उपयोगी ठरले. माझ्या वेळची कमवा आणि शिका योजना आणि आजची कमवा आणि शिका योजना यात बदल झालेला आहे काळानुरूप, पण ती टिकून राहिलेली आहे. आणि जे सगळे माझे विद्यार्थी आहेत, बंधू भगिनी, यांना एक आव्हान करतो मी की जिथं जिथं आपल्या गावामध्ये परिस्थितीविना जी मुलं शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत, अशा मुलांना आपण आता शिक्षणाच्या प्रवाहात कमवा आणि शिका योजनेमध्ये आणूया, की जी मुलं भविष्यामध्ये पुन्हा स्वतःच्या पायावरती उभा राहतील. कमवा आणि शिका योजनेमध्ये आम्ही असताना साधारणपणे 1986 सालापासून या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये अरविंद विनायक देशमुख सर यांना ज्युनियर क्लार्क म्हणून संस्थेने नेमणूक दिली. 20 जून 1986ला त्यांचा विवाह झाला. आपल्या संस्थेच्या शाहू कॉलेज कोल्हापूरचे ते कमवा शिका योजनेचे विद्यार्थी. आणि मग 1986 सालापासून देशमुख सर आणि देशमुखताई इथं आलेले आहेत. यांनी या मुलांशी एक नातं जोडलं. या श्रावण महिन्यामधलं रक्षाबंधन आणि दिवाळीमधलं भाऊबीज हे 2 सण देशमुख सरांच्या घरी साजरे होत असत. म्हणजे जशा या आठवणी आहेत कमवा आणि शिका योजनेमधल्या, तशा या देशमुख कुटुंबाशी
जे नातं आहे देशमुख कुटुंबानं कमवा शिका योजनेशी जोडलेलं आणि कमवा शिका योजनेनं देशमुख कुटुंबाशी जोडलेलं जे आजही 38 वर्ष पूर्ण झाली, 39वं वर्ष आहे, हे आजही टिकून आहे. आणि याचे बरेचसे आमच्या काळापासूनचे हे सगळे विद्यार्थी, या 23-24मधले विद्यार्थी हे त्याचे साक्षीदार आहेत. आता कमवा आणि शिका योजनेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण होतं आहे, नोकरी मिळते, कुटुंब सुधारते. पण त्याचसोबत मला व्यक्तिशः झालेला एक फायदा, मी कर्मवीर जयंतीच्या निमित्तानं व्याख्यान देतो. महाराष्ट्रामध्ये कुठेही बोलवेल तिथं मी व्याख्यानाला जातो. जवळजवळ आजपर्यंत 150पेक्षा जास्त व्याख्यानं मी दिलेली आहेत. याचबरोबर 10वी-12वी शुभचिंतन असेल, सेवानिवृत्ती असेल, जयंती पुण्यतिथी असेल, या समारंभातही व्याख्यान देण्याचं मी काम करतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 2 आणि नोव्हेंबरमध्ये 2 कदम सरांनी 4 व्याख्यानं उमरच्या महात्मा गांधी विद्यालयात आयोजन केलेलं होतं. म्हणजे हा एक गुण माझ्यामधला हा इथं विकसित झाला या कमवा आणि शिका योजनेमध्ये राहिल्यामुळं, की ज्याचा मला भविष्य काळामध्ये उपयोग होतो आहे, सेवानिवृत्तीनंतरही फायदा होतो आहे. अशी ही कमवा आणि शिका योजना जन्म देणारे आईवडील आहेत. ते आईवडील जन्म देतात, मोठं करतात, शिक्षक संस्कार करतात आणि पुन्हा इथं कमवा आणि शिका योजनेत आल्यानंतर त्या संस्काराला आणखीन एक झळाळी प्राप्त होते, हे मात्र निश्चित आहे. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आव्हान केल्याप्रमाणे आपण प्रतिवर्षी इथं 9 मेला अण्णांच्या पुण्यतिथी दिवशी अण्णांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येऊया आणि ही जी वाट आहे ही वाट आपण अशी चालू ठेवूया. धन्यवाद. पदाधिकारी, माझं नाव अरविंद विरकर, मी आमचीच बॅच आहे. 1981 पासून 86पर्यंत ग्रॅज्युएशन. 11वी-12वीला असताना बागेत काम करत होतो, खुरपायचं पाचट काढायचं करत होतो. दाते सरांच्या बंगल्याचं काम चालू झाल्यानंतर मला आणि पैलवानला वॉचमन म्हणून नेमलं. लेबर स्कीमतर्फे आम्ही तिकडं काढलेलं. पण त्याच्यामुळे फायदा असा झाला की 12वीला आहे ना, 12वीला अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला आणि बोर्डामध्ये कॉलेजमध्ये 3rd नंबर आला, ऐक्याला नाव आलं. ते झालं इतरांना कौतुक, परंतु मी जसा नंबर आला तसं आमच्या प्राचार्य सोमतीबाई पाटील, ज्यांनी आईसारखं आमच्यावरती प्रेम केलं, माया दिली, त्यांनी मला बोलवून घेतलं आणि ते बोलले, विरकर तुमच्यावरती आम्ही जबाबदारी देतो, हॉस्टेल सांभाळायची जबाबदारी देतो. त्यावेळेला MA झालेली मुलं खूप मोठी मोठी मुलं होती आणि मी तसं खूप छोटा होतो. मला वाटतं वाल्मिक कदम सांगेल, ओळखतोस का तो? तर मी ह्या पैलवानला बोलवून घेतलं की मॅडम माझ्यावरती जबाबदारी देतात हॉस्टेलची, कारण BC पोरं आहेत ना, खूप गोंधळ घालायचे, त्रास द्यायचे. ह्यानं मला एवढा सपोर्ट केला की म्हणला तू फक्त जबाबदारी स्वीकार, मी तुझ्या पाठीशी आहे. तर त्याच्या बळावरती मी 3 वर्ष सक्सेसफुली कॅशियरचं काम केलं आणि ग्रॅज्युएटहून बाहेर पडलो. मुंबईला गेलो, हिंदुस्थान पेट्रोलमध्ये सर्व्हिसला लागलो. 36 वर्ष सर्व्हिस केल्याने कालच्या जून महिन्यात रिटायर झालो आहे. आमचं आणि रेक्टर सरांचं एवढं अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध असायचा ना की आईवडिलासारखं प्रेम मिळायचं. क्वार्टरला गेलो ना, मी आत्ता पण थोडा वेळापूर्वी सांगितलं की 15 ऑगस्ट असला, 26 जानेवारी असली, बरं मी कॅशियर आहे, मी संडासला निघालो तर नमस्कार करायची मुलं मला सगळी, कारण हॉस्टेलचा प्रमुख आहे. पण जेव्हा प्राचार्य सोमते पाटील असतील, बॅरिस्टर PG पाटील असतील किंवा आमचे सगळे रेक्टर लिपारे असो, अनोसे असो, सगळे जेवून गेले ना, पाठारे जेवून गेल्यानंतर आहे ना, मी कडी लावायचो आणि आतमध्ये भांडी घासायचो. का तर मावशी तोपर्यंत निघून गेल्या असायच्या. तर असा काय अनुभव आलेला आहे ना आजपर्यंत. म्हणजे आईवडिलांनी जरी बोलायला चालायला शिकवले, बाकीचे संस्कार केलेले आहेत, परंतु कोणतीही परिस्थिती आली तर डोकं धरून बसायचं नाही आहे. ही केवळ आणि केवळ लेबर स्कीमच्या या वातावरणामध्ये शिकलेलं आहे आणि त्या पद्धतीने जीवनात पुढे चाललेलं आहे. आज रोजी जीवनात खूप सुखी समाधानी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी कर्मवीर भाऊराव पाटलांचा खूप आभार आहे. त्याचबरोबर विजय तावरे, आदरणीय व्यासपीठ, माननीय मोरे सर, गावाचं नाव सांगवी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. बॅच 1981 ते 86 या बॅचमध्ये मी होतो. आत्ता जे अरविंद विरकर सर जे बोलले तोच आमचा ग्रुप.
सुधाकर शिंदे असतील, वाल्मिक सर असतील, हा सगळा जुना ग्रुप. जे अरविंद सर जे बोलले ह्या मातीचा गुणधर्म असा आहे. आता सांगायला जर सगळे अनुभव गेले तर एक दिवसही पुरायचा नाही. 5 वर्ष काम केले म्हणजे एक दिवसात पण ते सांगता येत नाही, इतकं काम अनुभव आहे त्यातलं. जसं एंट्री गाडीची मिळाली, इथून जसं बागेत आम्ही एंट्री करत होतो तसं मला पहिला दिवस कॉलेजचा आठवला. 1-2 मिनटं फक्त सांगतो. पहिला दिवस असा आठवला, आलेल्या ती पत्र्याच्या पेट्या असायच्या. आले की पहिलं कॅशियर रूमच्या तिथं सेक्रेटरीला भेटून तो अर्ज वगैरे देऊन नोंद केलेली असायची ठेवायची, की तिथूनच लगे वॉर्निंग मिळायची, तुम्ही 5 वाजता ही तुमची कॅप आणि तुमचं खुरपं घेऊन लवकर बागेत या. मी म्हटलं बागेत या आणि खुरपण टोपीन काय हे जरा थोडं विचित्र वाटायचं. म्हटलं तर आम्हाला येताना तसे मला आणणारे S.A. पाटील म्हणून होते, कोल्हापूरचे शिरोळ तालुक्यातले. आमच्या गावात आता रेशे संस्थेचं ज्युनियर कॉलेज आहे, हायस्कूल आहे, ज्युनियर कॉलेज झालेलं आहे. तिथं ते शिक्षक होते 10वीला. त्यांनी मला प्रोव्हाइड केलं होतं की तू 10वी पास झाला आहे, इथं काही थांबायचं नाही, तुला एक चांगली शाळा दाखवतो, तिथे एक गार्डन आहे, असं आहे वगैरे तसं आहे. तिथं शिकल्यानंतर माणूस घडतो, माघारी येऊ शकत नाही, आणि तिथलं गुणधर्म जे मिळतात त्या आयुष्यभर उपयोग येतात कामकाजात. तरी आता थोडंसं 1-2 शब्द बोलतो की बाबा सर्वांनी असं इथं ह्या मातीचं जेवढं तुम्ही कष्ट केले त्याच मातीतून सोनं निर्माण करू शकता, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि एवढं 2 शब्द बोलून मी माझी रजा घेतो. मुरलीधर कस्तुरे, मगर निमगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. लेबर स्कीमला मी 12वीला इथं आलो 82ला. ॲक्च्युली मला लेबर स्कीम काही माहीतच नव्हतं. आमच्या गावाच्या सुरुवातीला LD मगर, लालासाहेब दादासाहेब मगर ते आले. त्यांनी हनुमंत मगरला नंतर बोलवून हनुमंत मगरने मला बोलवलं. आम्ही एका गावातले इंग्लिशचे 4 82 हे 81 आलो मी 82 ते 86ला मी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर B.Ed करायचं. तर मला आमच्या गावातल्या लोकांनी बोलून शिवामृतला सर्व्हिस 25/10/86ला मी शिवामृतला लागलो. मी पुण्यात जून 21ला रिटायर झालो. परत मला रिटायर झाल्यानंतर परत मला त्याने माझं काम चांगलं म्हणून परत त्याने मला आत्ता सध्या तिथंच काम दिलं. इंग्लिश मला कसली येत नव्हतं, यांच्यामुळं मी इंग्लिश घेतलं. आणि B.Ed का केलं नाही तर मला कॉन्फिडन्स नव्हता मी शिकवू शकेल. यांच्यामुळं यांनी घ्यायला लावलं, म्हणजे अभ्यास करूच वाटत नव्हतं. हे अभ्यास करायचे आणि ह्यांना मी घेऊन पिक्चरला जायचो. पोपट काटकरमुळं मला बैलजोडी बरोबर मला बायलाने मारलं, ही फ्रॅक्चर झालं. वैयक्तिक पाटील मॅडम मी आणि PG पाटील सर मला तिथं बघायला येत होते दवाखान्यात. आणि तिथं त्यानंतर मला किरकोळ काम दिलं, कोटी किपर. फक्त काय करायचं, मावशांना साहित्य काढून द्यायचं स्वतः. बरा झाल्यानंतर फक्त दूध काढायचं आणि दूध घालायचं. 12वीत मी सुरुवातीला लेबर स्कीमला यांनी नेलं मॅडमला भेटायला, म्हणले जागा शिल्लक नाही. मी 6 महिने कामाला बाहेर होतो हार्डवेअरमध्ये जनता सुधाकर सरांनी तिथंच लावलं. हॉस्टेलला राहायचं, सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं, जेवायचं आणि झोपायचं. आणि बिगर दाखल्याचं मी 11वीला ॲडमिशन घेतलं. 12वीला दाखला नसताना. म्हणजे अजूनपर्यंत माझा दाखला कुठे मला माहिती झाला होता ना, फक्त त्यांना सांगितलं नंतर देतो मी एवढं. त्यानंतर मला 12वीला मी 12वी पास का झालो. ऍडमिशन दिल्या थंडी चालू झाली, मला रेडा सांभाळायला दिला. मी असताना कोळी समाजाचा म्हणजे सांगितले कोळी समाजाचा रेडा सकाळी 9 वाजेपर्यंत खातच नव्हता, नुसता उभा राहायचा. त्यामुळे मी अभ्यास करायचो. एवढ्या 3 महिन्यात मी 12वी इंग्लिश. तिथनं पुढे मग मी म्हणजे मला येत नव्हतं, मी मराठीतनं लिहून घेऊन इंग्लिशमध्ये लिपारे सर होते तेव्हा. या बागेत कोण सुद्धा येत नव्हतं बाहेरचं. रेडा पण इंग्लिश बोलायला लागला. त्यावेळेस आमचं मासिकात फोटो होतं, गंगाराम व मालक कस्तूर. या गोष्टी म्हणजे ऍक्च्युली जर समजा आम्ही इतर ठिकाणी असतो तसं. आणि विशेष म्हणजे मला त्यावेळेला कास्ट सर्टिफिकेट मिळत होतं, पण मी घेतलं नाही का तर ह्यांच्यातनं बाहेर जाईल. त्यावेळेला आले नव्हते सर्टिफिकेटचं काय होणार आहे पुढे. महादेव कोळी नाही घेतलं मी त्यावेळेला. नमस्ते, जय कर्मवीर, जय महाराष्ट्र, जय कृष्ण. आज उपस्थित असणाऱ्या सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानते. आणि मी सौ अरुणा अरविंद देशमुख. 1986 सालापासून 20/6/86ला लग्न झालं. तेव्हापासून आम्ही इथं क्वार्टर्समध्ये होतो. अगदी बाग थोड्या अंतरावर होती, त्यावेळेला आमच्या खिडकीतून दिसायचं सगळं आमच्या घरातलं. आणि मुलं मधल्या सुट्टीत असो कधी असो, मुलांचं माहेर घर म्हणून ताईचं घर हक्काचं होतं.
अगदी हक्काचं घर. कधी एनी टाईम भूक लागू दे, हॉस्टेलवर स्वयंपाकाला उशीर झाला काय, आणि इतकं समाधान मला एवढेच काय, दिवाळी करण्यापासून सगळी मुलं करू लागायची. आणि मला घरच्या 2 भाऊ असून सुद्धा इतकं रक्षाबंधन मी कधीच गेले नाही आजपर्यंत. पण इथं मुलांनी आत्तापर्यंत जी 86 सालापासून होऊन गेली 24 सालापर्यंत आत्तापर्यंत मी इतके खुशीनं राखी बांधते सगळ्यांना ना. आज काय जी मुलं बरीच विद्यार्थी होऊन गेले सगळे, त्या मुलांनी आज दाखवत माझं ताई म्हणून माझं स्थान टिकवलेलं आहे. कशावरून? आज जरी कुठे भेटली, कुठे गाठ पडली तरी ताई तुम्हाला काय अडचण आहे का, काही येऊ का बरोबर, ह्यात मला सगळं भरून पावलं. जय महाराष्ट्र, जय कृष्ण. शोभा युवराज पवार. आपल्याकडं कमवाशिकामध्ये 11वी ते MA शिक्षण घेतलेलं आहे आणि 13 पासून 21 पर्यंत आपल्या संस्थेमध्येच काम करत होते. पण थोडासा लिव्ह वॅकन्सीचा प्रॉब्लेम झाल्यामुळं मी बाजूला झाले आणि आता सध्या मी घरगुती व्यवसाय करते. धन्यवाद. निलिमा अभयपूर. मी 2005 आणि 6 ह्या 2 वर्षात होते कमवाशिका योजनेमध्ये. आत्ता सध्या मी फलटणला आहे. माझे क्लासेस आहेत ईश्वरी क्लासेस म्हणून. सध्या माझं व्यवस्थित आहे. कमवाशिका योजनेमुळे बरेच संघर्ष, शेती वगैरे, कोरोना काळात पण मी म्हणजे ह्याचा उपयोग मला कोरोना काळात झाला. माझ्या घरी मी डाळिंबाची बाग लावली. डाळिंबाची बाग व्यवस्थित हे केली. त्याचं उत्पन्न मला 10 लाख आलं होतं त्यावेळी. म्हणजे ह्या कमवाशिका योजनेने खूप काही शिकवलं. त्यावेळी एकही रोजगार मी लावला नव्हता. आणि मी आभार मानते गोरखदादा आणि शोभाताईचं की त्यांनी आम्हाला ह्यामध्ये सामील केलं, आमच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आम्हाला बोलवलं. मी पळशीमध्ये असते. मी 2 वर्ष काम केलं पण मला खूप छान अनुभव आले. खरंच सेल्फ रिस्पेक्ट किंवा कमिटीमध्ये काम करणं काय असतं ह्याचा मला कधी अनुभवच नव्हता. पण इतकं सुंदर वाटायचं की मला सोडून जाताना सुद्धा म्हणजे फार हे वाटलं. आणि अजूनही असं वाटायचं मला मधून की असं होत असेल का असं गेट टुगेदर वगैरे काय. कुणाचा एकतर कॉन्टॅक्ट नाही. मला अचानक तिचा कॉन्टॅक्ट आला, तिचा फोन आला मला. मी आवर्जून म्हटलं आज वेळ काढून जायचं. इतकं छान वाटलं मला इथं येऊन, खरंच खूप छान वाटलं. आणि मेन म्हणजे शिकण्यासारखं एक आहे की स्वतःबद्दल कॉन्फिडन्स आणि कुठल्याही परिस्थितीत उभं राहण्याची जी उमेद आहे ना ती खरं मला कमवाशिकातून मिळाली. म्हणजे एवढं बोलून मी. सातारा प्रशिक्षण संस्थेचे पहिलं महाविद्यालय. या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे सर, त्याचबरोबर डोंगरे सर, माझे मित्र डॉक्टर माने देशमुख, निमशे सर आणि सर्व माझी लेबर स्कीमचे विद्यार्थी. मी 1988 ते 91 या कालावधीमध्ये या महाविद्यालयामध्ये शिकून या ठिकाणी श्रमदान काम केलेलं आहे. त्यावेळेचे आमचे सेक्रेटरी पहिल्या वर्षी पोपट काटकर सर होते. काटकर सर होते तोपर्यंतचा काळ अगदी चांगला गेला, अगदी टाईम टू टाईम अगदी व्यवस्थित. नंतर थोडंसं हळूहळू थोडं त्रास म्हणणार नाही, त्यात तो त्रास नव्हता. त्या त्रासानं खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाला एक चांगल्या पद्धतीने वळण मिळालं. आणि मगर सर वगैरे असते यांच्याबद्दल बरंच मी ऐकलेलं, चांगलं ऐकलेलं, पैलवान वगैरे असते. त्यावेळेचे बघितले सगळेच हे पैलवान लोक. सुधाकर सर, शिंदे सर आम्हाला अधूनमधून भेटत होते. कदम सर हॉस्टेलवरती येत होते आणि वेगवेगळी अगदी प्रेरणा मिळत होती. आणि आत्ताच आपण सांगितल्या पद्धतीनं मीही ऑप्शनल इंग्लिश ठेवला होता सर. एक 15 दिवस लेक्चर केले आणि दुपार सुटलं की 2 नंतर BEdचे लेक्चर कसे असतात ते पाहायचो. आणि वाक्यरचना चुकली, हास्यकल्लोळ होत होता. म्हटलं आपल्याला नाही जमणार म्हणून मी हिंदी विषय घेतला आणि हिंदी विषय घेऊन मी BA, MA, MPhil, PhD पूर्ण केलेलं आहे. ते सर्व श्रेय जे आहे ते या कमवाशिका योजनेला जाईल. BA झाल्यानंतर कमवाशिका योजना जी विद्यापीठामध्ये आहे डॉक्टर अप्पासाहेब विद्यार्थी भवन, तिथं मला प्रवेश मिळाला. माझ्याबरोबर काळभोर म्हणून एक माझा मित्र इथलाच होता, तो आज या जगात नाही, तो असाय पाहिजे होता. तिथं गेल्यानंतर मला आणि दुसरा एक कोल्हापूरचा एक विद्यार्थी होता. डिपार्टमेंटला 2च जणांना स्कॉलरशिप, नॅशनल मेरिट स्कॉलरशिप, की जे 4,800 रुपये, हॉस्टेल असल्यामुळे 4,800 रुपये असे 2 वर्षाचे बरेच असे पैसे मिळून मी आणखी एक्स्ट्रा काम तिथं दुसरं करतो. आणि मी ठरवलं होतं की आपल्याला BEdचा खर्च आहे तो खर्च काढायचा. MA झाल्यानंतर लगेच मला BEdला आझाद कॉलेजला प्रवेश मिळाला होता. 2 महिने केलं आणि लगेच इंटरव्ह्यू इथं दिली आणि CHBसाठी माझं 1 वर्षासाठी सिलेक्शन सावळज या ठिकाणी झालं. सावळज या ठिकाणी 1 वर्षाचं काम केल्यानंतर दुसऱ्या वर्षी ज्या वेळेला पुन्हा प्रोफेशनची ही निघाली आहे, इंटरव्ह्यू निघाल्या, त्यावेळेस त्याच ठिकाणी हा लेबर स्कीमचा विद्यार्थी आहे. सांगेल ते काम, पडेल ते काम, कुठल्याही कामाला नाही म्हणणार ना. आजसुद्धा 2 वर्षापूर्वी माझी शिवाजी कॉलेजवरती माझी बदली झाली होती.
संस्थेत परत मला पुशेगावला या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी मी गेले 2 वर्ष ॲक्टिंग प्रिन्सिपल म्हणून काम करत आहेत. त्याचं श्रेय जे आहे ते आपणा सर्व या मातीला जातं, या भूमीला जातं आणि यापुढेही अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करेन. आपणही करत राहूया. आमच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये सुद्धा कमवा शिका योजना आहे, पण ती छोटीशा. मला शेतीतला काय गंध नव्हता. माझे वडील प्राथमिक शिक्षक, पण रिटायर झाल्यानंतर माझ्याकडे काही पर्याय नव्हता म्हणून मी लेबर स्कीमला आलो. आल्यानंतर मला गायकवाड साहेबांनी लिपारे सरांनी पहिल्यांदाच इथं टिकाऊ फळं दिला होता आणि त्याच बांधावर सुरुवात केली आणि एफवायला बागेत काम केलं. वाऱ्याला पण शेती होती 9 एकर, ही शेती आणि ती शेती सगळी कामं केली. एसवायला कामाचा व्याप किंवा हुशारी बघून RD साहेबांनी मला 3 कॅन्टीनचं मॅनेजर केलं. DG कॉलेज, शिवाजी कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज, तिन्ही कॉलेजची कॅन्टीन मी प्रभावीपणे चालवली. ते बघून साहेबांनी मला मोठी जबाबदारी दिली की आता तू 100 माणसांचं मुलांचं जेवण घालायचं. साहेब म्हणून माझी टीवा आहे नाही म्हणले. मग साहेबांचे शब्द आम्ही कधीच मोडत नव्हतो. साहेबांच्या शब्दावर मग मी मेस 1 वर्ष चालवली. MA BEd झालो हिंदी विषय. त्यानंतर मला पहिली ऑर्डर RD साहेब आणि खरात साहेब या दोघांनी काढली होती. पहिल्यांदा खरात साहेबांकडे आणि RD साहेबांकडे पेढ घेऊन गेलो. CSBची ऑर्डर मिळाली म्हणून त्या आनंदात. साहेब म्हणले एवढं मोठं पद तुला मिळालं नाही, की तू फार लहान आहेस, अजून फार पुढं. पण CSBची ऑर्डर म्हणजे त्यावेळेस वाटायचं की परमनंटच आहे, कारण लेबर स्कीमच्या विद्यार्थ्याला एवढं नॉलेज नसायचं पहिलं. पण साहेबांनी तो चान्स दिला आणि फार साहेबांचं योगदान आहे. आणि ह्या लेबर स्कीममध्ये प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला फळी मिळतंच. प्रत्येकाने हे काम केलं पाहिजे. आणि दुसरी एक खंत आहे, लेबर स्कीमच्या विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेमध्ये थोडासा तरी सन्मान दिला पाहिजे. वेगवेगळी काही पद आहेत त्या पदावर त्यांची नियुक्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे. तर या ठिकाणी मी माझे 2 शब्द संपवतो. पहिल्यांदाच बहुतेक 2 ते 3 वर्षे मला कमवा शिका योजनेमध्ये राहण्याचा, काम करण्याचा आनंद मिळाला, काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातून शिक्षण घेण्याचाही मला एक चांगला आनंद मिळाला. आणि मी शिक्षण घेत असताना प्रत्येक क्षण मी आनंदात जगण्याचा आणि प्रयत्न केलेला. मी आत्ताही त्याच पद्धतीने करतो. मी उद्याचा किंवा पुढच्या 1 सेकंदाचा काही विचार करत नाही आहे. जिथं आहे त्या ठिकाणी मी सरळ जाण्याचा आणि पुढं भिडण्याचा अशा पद्धतीने प्रयत्न करतो. पुढं जे काय होईल ते होईल. पाठीमागचा फास्ट मला काही माहीत नाही आहे. भविष्याचा मी विचार करत नाही आहे. वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या पद्धतीने आत्तापर्यंत चाललो. मी रिअल इस्टेटमध्ये काम करतो. रिअल इस्टेट माझा स्वतःचा हा बिझनेस आहे. पुणे, मुंबई, साताऱ्यामध्ये डेव्हलपमेंट चालू केली, कोल्हापूरमध्ये डेव्हलपमेंट चालू केली. कमीत कमी 50-60 हजार लोकांना मी घरं देतो आहे. तिथपर्यंत सगळा व्यवसाय मी सुरुवात चांगल्या पद्धतीने केलेला आहे. माझा साताऱ्यामध्येही व्यंकटेश पार्क नावाचा प्रोजेक्ट चालू आहे. माझे पार्टनर तिथं बसलेले आहेत. साईटवरती आत्ताच व्हिजिट करून आलो सगळ्यांना भेटून. माझं एवढंच हे आहे की जे अण्णांनी या ठिकाणी जे दिलं, गोरगरीब मुलांना शिकण्यासाठी जी संधी दिली, त्याच्यातून संधीचं सोनं कसं करायचं याच्यामधून मी जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने मी शिकलो, प्रेरित झालो आणि त्याच्या पद्धतीने मी सुरुवात केलेली आहे. मी सोशल वर्कर आहे. मोठ्या मोठ्या संघटनेचा मी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पक्षामध्ये आहे. राजकारण हा माझा ऑलरेडी खंड झाल्यासारखा झालेला आहे. पंचायत समिती, ZP बऱ्याचशा सातारा, कोल्हापूर किंवा सोलापूरला मी लढवलेले आहेत. मी करतो, जे करण्याचं आहे ते प्रयत्न करतो सगळं. आत्ताही मी बघितलं की पवार साहेबांच्या यादीमध्ये माझं नाव आहे का मला भेटण्यासाठी, म्हणून मी बघायला गेलो. पण आणि हा सगळा जो माहोल बघतोय तो खूप छान वाटतं. मी 2004 पासून मला सगळे मित्र बोलवतात या म्हणून. मला आज 2024 उजाडलं येण्यासाठी. मी संगीत क्षेत्रामध्ये आहे. मी बऱ्याचशा गायकांना मी तयार करतो, त्यांचा प्रोड्युसर म्हणून मी पुढं जातो. तेही मी सुरुवात केलेली आहे. माझा छोटासा चॅनल आहे बहिणीच्या नावावरती, तोही मी पुढे घेऊन गेलेला. त्याचंही आता मॉनिटाईज झालेलं आहे, पेमेंट चालू झालेलं आहे. मी मोठे मोठे कलाकार देखील डेव्हलप करतो. इथपर्यंत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्यांना एक आव्हान आहे, जे कोणी चांगले कवी असतील, कर्मराव भाऊराव पाटलावर संदर्भात एखादी एक कविता तयार करून पाठवावी. पुढच्या ज्यावेळेस येईल त्यावेळेस ती यूट्यूबला किंवा इतर सगळीकडे ते प्रसारित झालेले असेल. इथपर्यंत मी करण्याचा प्रयत्न करेन. पण गोरगरीब लोकांना तुम्हाला घराची आवश्यकता असेल, कुठेही असेल, पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, कुठे हवं असेल तर कधीही डायरेक्ट कॉल करा. मी असेल तुमच्याबरोबर अवेलेबल आणि तुमचं घर चांगल्या पद्धतीने करून देण्याचा प्रयत्न करेन. आणि असं समजू नका की अरे
बरेच ठिकाणी एजंट असतात. मी डायरेक्ट डेव्हलपर आहे, तुम्हाला तिथं कमी किमतीत व्यवस्थित करून देण्याचा घर करून देण्याचा मी प्रयत्न करेन. कारण मी कोल्हापूरला एक प्रोजेक्ट केला रंकाळ्यावरती. शिवाजी विद्यापीठात मी एकदा गेलो, कुलगुरू मला भेटले, त्यांनी मला बोलवलं. मला रेफरन्स बुकिंग कमीत कमी 50-60 बुकिंग करून दिल्या त्यांनी. शेवटी ओळख असते, कमवा शिका योजनेचा विद्यार्थी आहे म्हणून जास्त काय डिस्कशन करत बसत नाही. बऱ्याच जणांना कमवा आणि शिका योजनेमध्ये 93 ते 99 या कालखंडामध्ये मी शिक्षण घेतलं. BA, MA, B.Ed इथंच केलं. एवढंच नाही तर माझ्या गावातील जवळपास 70 ते 80 मुलं, लेंडवे कंपनी आणि बाकीचे नातेवाईक हे कमवा आणि शिका योजनेमुळं वेगवेगळ्या व्यवसायामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या व्यवस्थित स्थितीत आहेत. मी सध्या रयत शिक्षण संस्थेचे पोलादपूर विद्यामंदिर इथे या ठिकाणी ज्युनियर कॉलेजवरती लेक्चर म्हणून काम करतो आहे. कमवा आणि शिका योजना जर आम्ही सहभाग घेतला नसता तर कदाचित हे जे या ठिकाणी शिकलेले विद्यार्थी आहेत ते ऊसतोडी कामगार बनले असते किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जावं लागलं असतं. संस्थेचे उपकार, अण्णांचे उपकार आणि हे जे थोर मोठे मार्गदर्शक आहेत यांचे आम्ही कधीही उपकार विसरू शकत नाही आहे. कारण आमच्या गावामध्ये रयत शिक्षण संस्थेमुळे जवळपास 100-200 विद्यार्थी शिकून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत. अन्यथा बेकार झाले असते किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या वाम मार्गाला लागले असते. संस्थेचे उपकार आम्ही विसरू शकत नाही आहे आणि असेच ही पुढच्या पिढीने या ठिकाणी त्याचं मार्गदर्शन घ्यावं आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली तत्वानुसार आपलं जीवन जगावं आणि तत्त्व या ठिकाणी जीवनामध्ये खूप उपयोगाचे आहेत. याचा वापर करून या ठिकाणी जीवनात यशस्वी व्हावं. संस्था ही कमवा आणि शिका योजना माणसाला माणूस घडवते. जातीपातीच्या पलीकडचे हे विद्यापीठ आहे. या विद्यापीठामध्ये म्हणजे कमवा आणि शिका हे विद्यापीठ आहे. या विद्यापीठामध्ये आम्ही शिकत असताना कधीही कोणाचीही जात न पाहता सगळे एका ताटामध्ये 5-6 लोक जेवायचो. हे फक्त संस्थेमध्ये आणि कमवा आणि शिका योजनेमध्ये होऊ शकतं. याचे या ठिकाणी सगळे साक्षीदार आहात. बऱ्याच जणांनी आपले मनोगत व्यक्त केलं आहे. आणखी जणांना बऱ्याच बोलायचं आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी मी आयोजकाचे आभार मानतो. धन्यवाद. 1984 ते 1988 ते स्वावलंबी शिक्षण योजनेत काम केलेलं आहे. त्यावेळेस आमचे हे मगर सर गाव मगरवाडी राहणार मगरवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. मी ज्यावेळेस आलो ते त्यावेळेस हे मगर सर सेक्रेटरी होते. हितनं जर हाक मारली त्या खालच्यापर्यंतचा कोणही विद्यार्थी हलत नव्हता. एवढा ह्यांचा या बागेमध्ये दरार होता. बागेमध्ये नाही तर बाहेरचं सुद्धा कोण ह्या बागेमध्ये आत एंट्रीसुद्धा करू शकत नव्हतं. असा यांचा दरार होता. आम्हाला कर्मवीर भरावाने पाटलांनी इथं आल्यामुळं आमचं बी भलं झालेलं आहे. मी 1988ला सीमा सुरक्षा दलामध्ये भरती झालो. 21 वर्ष नोकरी केली. सेवानिवृत्त झालो. इथली पेन्शन भेटली. आता सध्या पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. एकदम इथं आल्यामुळं आमच्या जीवनात सोनं झालेलं आहे. मी वेळ घेतोय थोडंसं, पण मला या गोष्टी काही सांगायच्या होत्या. त्यामुळं आदरणीय प्राचार्य मोरे साहेब या महाविद्यालयाला 20 वर्षानंतर पूर्णवेळ प्राचार्य आलेले आहे. आणि त्याच्यामुळं कमवा शिकेत 6 वाजल्यानंतर घरी न जाता प्राचार्य निवासला साहेब बागेमध्ये असतात. त्याच्यामुळं वेगळी प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये येते. त्यांच्या जोडीला भुजबळ सर आहेत आणि कमवा शिका योजनेचे चेअरमन माने देशमुख सर हे खूप प्रचंड योगदान देत आहेत. या सगळ्यांना स्टाफचं सहकार्य लाभतं आणि मला वाटतं भविष्यात वसतिगृह आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय डोंगरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली होणार. कारण कर्मवीर अण्णांचं आहे. कारण रयत ही कमवा शिका योजना शिवाजी कॉलेजमधूनच रयत शिक्षण संस्था सुरू झाली आणि कर्मवीरांचं शैक्षणिक मानसशास्त्र म्हणलं तर वसतिगृह युक्त शिक्षण आणि कर्मवीर अण्णांनी सुरू केलेला कमवा शिका आणि जगानं स्वीकारलेला प्रयोग आहे. हा बंद पडणार नाही. या मेळाव्याच्या निमित्तानं मला वाटतं आपण अशी अपेक्षा व्यक्त करू की एक त्या 2-3 वर्षामध्ये एक चांगल्या आधुनिक फॅसिलिटीचं 100 विद्यार्थ्यांचं कमवा शिका योजनेचं वसतिगृह आदरणीय प्राचार्य मोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली होईल आणि आपण त्याला सगळ्यांनी एक पाठबळ देऊया. धन्यवाद. मी डोंगरे सर 1976 ते 80चा विद्यार्थी याच कमवा आणि शिका योजनेतला. आता रिटायर होऊन 8 वर्ष झाले. ते रनिंग 67 आहे. पण अजून सेवेत असल्यासारखा उत्साह आहे. त्या पद्धतीने कामही करतो. आणि या मातीचं वैशिष्ट्य असं आहे म्हणजे ज्यांचे हात या मातीला लागलेले आहेत त्या मातीमुळं सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं झालेलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि गरिबी, दारिद्र्य वगैरे परिस्थिती हे ज्या वल्गना आपण आज सांगतात सगळी त्याच्यावर मात करण्याचं हे एक माध्यम आहे असं माझं मत आहे.
आता मगर सर तुमचा माझा परिचय नाही. मगराचं निमगाव म्हणजे पैलवानकीत प्रसिद्ध. माझे पवार सर वगैरे जवळचे नातेवाईक आहेत मगराचे निमगावचे. मी अनेक वेळा आलेलो आहे मगराच्या निमगावला. पण आम्ही 76 ते 80 त्यावेळेसचा काळ म्हणजे 48 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 76 साली इथं इतका प्रचंड पाऊस होता मोरे सर, म्हणजे 8-8 दिवस सूर्यदर्शन होत नाही, 15 दिवस सूर्यदर्शन होत नव्हतं. अशा पावसाच्या परिस्थितीत डोक्यावरती प्लॅस्टिकची पिशवी टोपी, गोल टोपी आणि हातात खुरपा असेल नाहीतर विळा असेल काय असेल ते, आणि हे सगळी खचरं होती ना त्याच्यात भात होता. ते खचरं तुडवताना अनेक वेळा पायामध्ये काचा वगैरे गेले. हे सगळे अनुभव जमेल आहेत आणि त्या अनुभवाच्या शिदोरीवर तर आपण उभं राहिलेलो आहे, म्हणजे हे विसरून चालणार नाही. त्यामुळं रयत शिक्षण संस्थेची म्हणजे कमवा आणि शिका ही खरं बेसिक योजना आहे आणि जी जर कर्मवीर अण्णांनी सुरू केली नसती तर हजारो कुटुंब, लाखो कुटुंब आज संस्थेच्या माध्यमातून आहेत. परंतु खऱ्या अर्थानं रयत शिक्षण संस्थेला उभारी देण्याचं काम जर कोण करत असेल मोरे साहेब तर कमवा आणि शिका योजनेतले विद्यार्थी. तुम्ही संस्थेचा इतिहास बघा. आता मी त्यातला एक घटक आहे, पदाधिकारी म्हणून संस्थेमध्ये काम केलेलं आहे. 3 वर्ष ऑडिटर होतो आणि ऑडिटर नंतर 6 वर्ष सेवानिवृत्तीनंतर संस्थेमध्ये प्रशासनात काम करणारा मला वाटतं मी एकमेवच असेल. म्हणजे माझ्यासाठी संस्थेनं पद निर्माण केलं होतं, OSD ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, आणि मी अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने काम केलं आणि काय 5 पैसे न घेता. नंतर संस्थेने ते अगदी पवारसाहेब म्हणले फुकट माणसं राबवून घेऊ नका चांगली, आणि म्हणून त्या संस्थेनं माझी इज्जत केली. त्याप्रमाणे मला अपेक्षेपेक्षा मानधन बी दिलं. मुद्दा हा आहे की कमवा आणि शिका योजनेतली जी माणसं असतात ती अतिशय माझ्या माहितीनुसार अतिशय प्रामाणिक असतात. म्हणजे त्या काळामध्ये आपण काही केलं असेल, तिथलं कांदा चोरला असेल, वांगं चोरलं असेल, जेवणाबरोबर खाय हे आम्ही केलं आहे. तिथल्या आंब्याच्या आड्या आमच्या असायच्या प्रत्येक ठिकाणी, आंबं पिकत घालण्याचं काम आम्ही केलेलं आहे. म्हणजे हे त्या काळात त्या परिस्थितीनुसार आपण पोटासाठी केले, ही काय आपण काही चोरे केलेलं नाही. पण इथं जो माणूस शिकलेला आहे त्याच्या आयुष्यामध्ये शिस्त, मगाशी कोणतरी सांगितलं, कोणतरी म्हणलं नुसती भाजी दिली तुम्हाला नुसती भाजी. आम्ही कामाला नाही का नाही, अंबादास पवार सेक्रेटरी होता, हे आमचे मित्र आहेत, हे थोडे दिवसच होते. अंबादास पवार कामाला नाही आला की दाराला कडीच, जेवणच नाही. त्यावेळेस आम्हाला भाऊराव पाटील हो वाटायचं, ती कडी काढायची, तेवढी ताकद पण होती आमच्याकडे. लॉक असायचे म्हणजे आम्हाला जेवणच नाही, कामाला नाही तर जेवायला नाही. म्हणजे इतकी कडक शिस्त होती. वेळेत यायचं, सकाळी 7ला यायचं, इथं 10 वाजेपर्यंत काम करायचं, संध्याकाळी 5 ते 7 5 तास रोज शेतीत काम करायचं. आणि त्यावेळेस तुम्ही अजून नशीबवान नाही खरं देशमुख साहेब, तुम्ही भुजबळ साहेब, हे मुलांना आता आम्ही पहिल्यांदा आलो तर आमची इंटरव्ह्यू कशात होती माहिती आहे का? एंट्री ऊस खांदायला द्यायचं पहिला पावसात, ऊस खोदायचा, खांदणे पाचट काढणे वेगळे, खांदायचं आणि माती लावायची. हे पहिलं 15 दिवस जर ते काम करणारं टिकलं तर ते पुढं टिकलं म्हणून ते राहतं, नाहीतर बाकीची बरीचशी पलायन करणारी मंडळी. अशातला आम्ही आहे. त्यामुळे डोळ्यातनं पाणी यायचं, घाम येतोय का पाणी येतं हे कळायचं नाही. पण अशा परिस्थितीमध्ये आम्ही कामं केली, शिकलो. नशिबानं इथंच ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो. इंग्लिश विषय होता, MA इंग्लिश केलं, मराठी केलं. शिवाजी कॉलेजवर मी प्राध्यापक म्हणून सुद्धा होतो MC विषयाला सर. इथंच हायस्कूलला पण नोकरी लागली. DED कॉलेजला मी विशेषतः बरीच वर्ष सेवा केली, 22 वर्ष. MA झालो आणि 12वी नंतर DED झाल्यानंतर PG असणारा आणि B+ असणाराच माणूस तिथं चालायचा, ज्युनियरचे क्वालिफिकेशन असणारा. त्यामुळे मला 12वी नंतर DED झाल्यावर मी DEDला ऑटोमॅटिक गेलो आणि लवकरच NCTच्या निकषानुसार MA B+ असल्यामुळे प्राचार्य संधी मिळाली. आणि महात्मा फुले अध्यापक विद्यालय म्हणजे धनिनीची बाग जी रयतची गंगोत्री. आता मोरे आपलं माने देशमुख साहेब आणि आम्ही एकत्र काम करतो, धनिनीच्या बागेच्या शेती कमिटीमध्ये आहे. आम्ही चेअरमन आहेत, ते सदस्य आहेत, काम करतो. परंतु याच्यापेक्षा ती पवित्र भूमी आहे. म्हणजे तिथं सुद्धा 13-14 एकर जमीन आहे. अजूनही म्हशी शेण काढायला लाज वाटत नाही मला तर. या भावनेनं आपण काम केलं म्हणून आपलं आयुष्य आज आपण रिटायर झालं असेल, मुलं बाळ सुखी असतील, जे काय असेल, तर त्याचं मूळ कुठं आहे तर या कर्मवीर अण्णांच्या कमवा आणि शिका योजनेतल्या पुण्याईमध्ये आहे. आणि म्हणून या भूमीकडं, या संस्थेकडं खऱ्या अर्थानं जर
आज कोणीतरी सांगितलं संस्थेच्या, मला वाटतं ह्याने पोरेसाने सांगितलं की संस्थेच्या प्रशासनामध्ये अमक्यामध्ये अधिकार मंडळामध्ये घ्यावं. तो फार प्रकार आहेच. म्हणजे लेबर स्कीमच्या मुलांना प्राधान्य दिलं जातंच, याबद्दल दुमत. आता हे उज्ज्वल सर वगैरे माहिती आहे, तुम्ही काम करता, नोकरी लागताना कमाव आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्याला पहिलं प्राधान्य असतं. दुर्दैवानं आता त्या कमाव आणि शिका योजनेची किंमत ह्या मंडळींना सध्या नाही माहीत. ही वास्तव आहे. पण कमाव आणि शिकाय म्हणजे मला असे, म्हणजे माफ करा मी शब्द थोडंसं जपून वापरतोय, पण 4 वर्ष तुम्हाला संस्थेनं सांभाळलं आहे कमाव आणि शिका योजनेच्या माध्यमातून. असे सुद्धा उद्गार करणारे काय पदाधिकारी भेटले ते दुर्दैव आहे. म्हणजे कमाव आणि शिका योजनेचे विद्यार्थ्यांचं महत्त्व आणि कमाव आणि शिका योजनेचे विद्यार्थ्याचे पदाधिकारी होते, RD गायकवाड असतील, भोर असतील, अनेक प्राचार्य होऊन गेले, सचिव, त्यांनी सुद्धा संस्थेची धुरा सांभाळलेली आहे. त्यामुळं कमाव आणि शिका योजनेचा विद्यार्थी हा बॅकबोन ऑफ रयत शिक्षण संस्था आहे. त्यामुळं असं आपण कमी लेखायचं कारण नाही आणि खऱ्या अर्थानं आपण संस्थेसाठी प्रामाणिकपणे काम करतो आणि म्हणूनच आपलं खरं कल्याण झालेलं आहे. आपली मुलं बाळं शिकलेले आहेत. आपल्याला खूप कष्ट लागले असेल, पण माझ्या माहितीनुसार इथं असणारी प्रत्येकाची परिस्थिती, आता मी सुद्धा जरी कमाव आणि शिका योजनेतून शिकलो, माझा म्हणजे तुम्हाला माहिती नाही, सेवानिवृत्तीचा सत्कार समारंभ असतील शिंदे सर वगैरे, कदम सर, धनीच्या बागेत झाला होता. माझ्या लग्नाला जेवढी माणसं नव्हती तेवढी सेवानिवृत्तीला होती. म्हणजे पटणार नाही तुम्हाला. आणि संस्था आणि महाराष्ट्र शासन, अगदी राज्याचे सहसचिव शिक्षण विभागाचे माझ्याकडे होते. कारण मी रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासकीय बाबी ज्या आहेत, शासनाच्या मंजुऱ्या वगैरे राज्यस्तरावर आणण्याच्या, या सगळ्या गोष्टी मी सेवानिवृत्तीनंतर केल्या होत्या, त्याच्या अगोदरही केलं होतं. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचे बी संबंध अतिशय चांगले होते. त्याचा संस्थेला खूप मोठा फायदा करून देण्याचं मी काम करण्याचा प्रयत्न केला. आणि अजूनही जिथं जिथं संस्था आहे, किंबहुना आपली अशी धारणा असली पाहिजे की जोपर्यंत आपला श्वास आहे तोपर्यंत रयत शिक्षण संस्थेचं काम करत आहोत. त्या भावनेनं काम करत राहूया आपण, आणि तरच खऱ्या अर्थानं संस्थेचा विस्तार होईल. म्हणजे संस्थेमुळं आपल्या सगळ्याच्या आयुष्याचं सोनं झालं आहे. आणि म्हणून आपण कमाव आणि शिका योजनेच्यासाठी रामसिंग ठाकूर साहेबांनी 1 कोटी रुपये दिले आहेत. पैशाची काहीच कमतरता नाही. मोरे साहेबांची बी आमची त्यावर चर्चा झाली आहे, संस्था पातळीवर झालेली आहे. परंतु काय टेक्निकल जागेचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. ह्या जागेवर काय बांधता येत नाही, हिल्लीची जागा आहे. पण यातूनही नक्की मार्ग मिळेल आणि कमाव आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्यांसाठी एक भव्य अशी वसतिगृहाची इमारत सुसज्ज होईल, यामध्ये मला काही किंवा शंका नाही. दरवर्षीच अशा प्रकारचा मेळावा व्हावा आणि आपली एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण व्हावी, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. संजय कुमार सरतापे, मुक्काम पोस्ट मोहोद बुद्रुक, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. या कमाव शिका योजनेमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश जेवढा रोचक आहे, रंजक आहे, प्रवासही तसाच आहे. अगदी माझाही तसाच. 12वी नंतर काय करायचं, DEDला प्रवेश घेण्याचं स्वप्न भंगलं आणि मग पुढे काय करायचं हा प्रश्नचिन्ह जेव्हा उभा राहिला, तेव्हा भूगोलाचे शिक्षक आणि आमचे वर्ग शिक्षक तानाजी आलदर सर, जे सध्या रयतमध्ये शिक्षक आहेत, त्यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं, अरे सरतापे पुढे काय? म्हटलं सर मला वाटत नाही आता मी शिकेन. सेंटरिंगचं काम करत होतो आणि मला वाटतं हेच मला आयुष्यभर करावं लागणार आहे. ते म्हणले असं करू नकोस, उद्या भीमा येतो आहे. भीमा म्हणजे आदरणीय भीमराव येडगे सर, जे सध्या देवगडमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. उद्या भीमा येतो आहे, तू त्याच्याबरोबर सातारला जा, तुझ्या शिक्षणाची सोय होईल. त्यांचा तो शब्द दुसऱ्या दिवशी आदरणीय येडगे सरांची भेट 13 जून 2002 हा कमाव शिका योजनेमधील प्रवेश, 2002 ते 2005 या कमाव शिका योजनेमध्ये जमेल ते आणि मिळेल ते काम, पडेल ते काम केलं. 2005 साली शिवाजी कॉलेजच्या हिंदी विभागामध्ये प्रथम येऊन पुन्हा शिवाजी विद्यापीठ, गव्हर्मेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि तिथून अगदी NCERTच्या रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये MAd करण्याचा प्रवास जो आहे तो पूर्ण झाला. हा प्रवास करत असताना सोबत एक गोष्ट होती की काही झालं, जे कष्ट करावे लागतील करायचं, पण शिक्षण थांबवायचं नाही. रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन RCमध्ये, RI ते आता म्हणतात, तिथे गेल्यानंतर राहण्याची, भोपाळ, तिथे गेल्यानंतर राहण्याची सोय झाली, हॉस्टेल होतं.
आणि जेवणाला 450 रुपये 500 रुपये असं बिल यायचं. मी त्यावेळेसचे जे सुब्रमण्यम सर होते त्यांच्याकडे गेलो, म्हटलं सर काही काम करायला मिळेल का मला इथं, क्या यहाँ पे मैं कुछ काम कर सकता हूँ और उसके बदले अगर मुझे कुछ मेहनताना मिलता है तो मैं अपनी शिक्षा जो है जारी रख सकता हूँ. तो ते म्हणाले की असं काही इथं काही सोय नाही आहे, असं काही होत नाही. पण मग तिथे शिक्षण घेत असताना माझी कुठेतरी एक इच्छा होती की ह्या कमवा आणि शिका योजनेबद्दल एक एम.एडला एक डेझर्टेशनचा एक हे असतो आणि तो करण्याची जेव्हा आम्हाला करायला सांगितलं तेव्हा माझी इच्छा होती की मी ह्या कमवा शिका योजनेवरती माझं डेझर्टेशन करावं. आणि त्यावेळेस मी तो विषय निवडला आणि आमचे जे गाईड होते त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांचं असं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही आहे की जहाँ आप कमा सको. स्वावलंबी शिक्षा योजना महात्मा गांधीने 3H ही कॉन्सेप्ट जी आहे मांडलेली होती, पण ते स्वीकारायला ते तयार नव्हते आणि त्यांनी मला ते परमिशनच दिली नाही. आणि मी अडून बसलो होतो की मला कमवा आणि शिका योजनेवरतीच माझं डेझर्टेशन करायचं आहे. त्यावेळेस मोहन जाधव सर होते आझाद कॉलेजला, त्यांच्याशी संपर्क केला. सरांनी मला काही गोष्टी पाठवले, ते तिथं त्यांना दाखवले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला ते डेझर्टेशन करायला परमिशन दिली. हा सांगण्याचा उद्देश एवढा की इथे जमलेल्या आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही कमवा शिका योजना ह्याच्याबद्दल एक फार मोठा आदर आहे. ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला फार सकारात्मक आहे. तो दृष्टिकोन असाच राहावा. आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी एकत्र यावं, एकमेकांचे हितगुज जे आहे ते साधावे आणि आपल्या माध्यमातून ह्या कमवा शिका योजनेला आपलं काही योगदान देता आलं तर आपण प्रत्येकाने द्यावं, एवढंच मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. वंदन करते. ज्यांनी घरोघरी शिक्षणाच्या ज्योत पेटवणाऱ्या माझे कर्मवीर भाऊराव पाटलांना माझा मनापासून नमस्कार. नमस्कार, माझं नाव मुक्ता बाळासाहेब चव्हाण. मी आता BA सेकंडमध्ये शिकत आहे. राहणार भवानाडी, पोस्ट चरेगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. आमचे आवडते शिक्षक म्हणजे मान देशमुख सर, प्राचार्य सर, जे कॉलेजमध्ये सांभाळून घेतात, म्हणजे शिक्षकांना सांभाळून घेतात. आमच्या म्हणजे मुलींचे गरीब लोकांचे म्हणजे आमच्या गरीब मुलींसाठी सांभाळून घेतात. ते म्हणजे आमचे प्राचार्य सर राजेंद्र मोरे साहेब. हे आम्हाला अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. आणि आमचे चेअरमन म्हणजे मान देशमुख सर, निमसे सर, मुलांचे रेक्टर वराडे सर, हे आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे सहकार्य करत असतात, मार्गदर्शन करत असतात. कुठली गोष्ट जर कळत नसेल तर ते समजावून प्रत्यक्षपणे सांगतात. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा, हाच सापडे बोध खरा. आज काळमध्ये आपल्या समाज सुधारक हे खूप बघून घेतले, जसे की कर्मवीरांनी आजपर्यंत अंधश्रद्धा म्हणजे जसे की त्यांच्या कार्याला लागून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कार्य केलेत. म्हणजे जसे की सावित्रीबाई फुले, ताराबाई ह्यांनी पण जे आपल्या भारतामध्ये अंधश्रद्धा होते ती दूर करण्यासाठी पण त्यांनी खूप प्रयत्न केले, त्यांचे चांगले कार्य केले. तसेच त्यातले म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्था याची स्थापना 1919मध्ये स्थापन झाली. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांसाठी व मुलांसाठी त्यांनी कमवा व शिका ही योजना काढली. त्यामुळे याचा मुलांनी खूप चांगल्या प्रकारे फायदा झाला. पण ती कमवा शिका पुढे चालण्यासाठी, त्यांच्या पायावर पाय देण्यासाठी, त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी असे काही लोक आहेत की जे चांगल्या प्रकारे त्यांचे कार्य पार पाडतात. ते म्हणजे आमचे प्राचार्य सर, माने देशमुख सर, निमसे सर, असे ठराविक शिक्षक आहेत की कॉलेजमध्ये आमच्या कमवा शिकायला चांगल्या प्रकारे लक्ष देतात. त्यामुळं आज म्हणजे पहिली परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती ह्याच्यात खूप प्रकारे बदल झालेला आहे. पण इथं येऊन मला एक चांगल्या प्रकारे म्हणजे असं म्हणजे कधी वाटलं नव्हतं. पण जे चांगल्या प्रकारे कष्ट करतं ना त्याचं फळ नक्कीच भेटतं. पण माझ्या मनात एक प्रश्न आला, कारण की मागच्या वेळेस पण मी एक लेख लिहिलेला होता, ते म्हणजे पेरावे त्याचे उगवेल. जर आपली शेतामध्ये जर चांगल्या प्रकारे जर पेरणी असेल ना आणि कष्ट असेल ना त्याचं फळ पण चांगलंच भेटतं आणि उगवतं पण चांगलंच. भेट झाली हे महत्त्वाचं. आज कमवा शिका योजनेतील सर्व विद्यार्थी, जुने विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या सर्वांना भेटून या ठिकाणी आनंद वाटतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं छोटेखानी माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी महत्त्वाची जबाबदारी आजपर्यंत पार पाडली, अजूनही काय अडीअडचणीच्या वेळेला आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेत असतो, ते आदरणीय शहाजी डोंगरे सर,
त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पवार सर आहेत, काटकर सर आहेत, मगर सर आहेत, आमचे वाल्मिकी कदम सर आहेत, सुधाकर शिंदे आहेत, विष्णू लेंडवे आहेत, डॉक्टर RP भोसले आहेत, तावरे सर आहेत, विरकर सर आहेत. अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. धनाजी लेंडवे आहेत, विशाल लेंडवे आहेत. अशा अनेक लोकांची उपस्थिती आज लाभलेली. इकडं महिलांमध्ये अनिता कारंडे मॅडम आहेत, शोभाताई साळुंखे आहेत, त्याचबरोबर रत्नाताई कांबळे आहेत, योगिताताई कांबळे आहेत. अनेक लोक या ठिकाणी ओळखीची जरी नसली तरी ही नावं सहज कानावरती पडल्यानंतर लक्षात येतं की ही कमावा शिकायची विद्यार्थी आहेत आणि इथं यांनी आपलं करिअर घडवण्याचा प्रयत्न केला. आपल्याला आठवत असेल फिरोजबाई या ठिकाणी आहे, काकडे सर या ठिकाणी आहेत. अनेकांची इच्छा आहे की कमावा शिकायला चांगलं दिवस यावेत. म्हणजे फार मुलं घडली विरकर सर येथून, बरोबर आहे का? हे पहिल्यापासून अण्णांचा विचार होता की फ्री अँड रेसिडेन्शियल मोफत शिक्षण या ठिकाणच्या मुलांना मुलींना मगर सर मिळावं असा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि त्या दृष्टीनं त्यांनी जे हे रोपटं सुरू केलं धनिनीच्या बागेतून आणि इथं आपल्या इथून, ही रोपटं आज फार चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. अनेक लोकांचं आयुष्य घडवण्यामध्ये या कमावा शिका योजनेनं फार महत्त्वाचं योगदान दिलं. काही चांगले शिक्षक झाले, प्राचार्य झाले, कुलगुरू झाले. अनेक ठिकाणी हे लोक गेले आणि आपल्या आपल्या परीनं त्या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न करतात झाला. निमशे सरांनी उल्लेख केला, डोंगरे सरांनी उल्लेख केला. थोडंसं कमावा शिकाच्या दृष्टिकोनातून थोडंसं अधिक आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. कारण 16 जिल्ह्यातून मुलं आणि मुली या ठिकाणी लेंडवेसर शिकायला येतात. कोण तिकडचा उस्मानाबादकडचा मुलगा आहे, त्या ठिकाणी साने ठाण्याकडचा मुलगा आहे, कोल्हापूरकडचा आहे, बारामतीकडचा आहे, कोल्हापूरचा आहे, राजेवाडीची भरपूर आहेत, लेंडवेचे आहेत. अशा अनेक ठिकाणची मुलं मुली शिक्षणाच्या निमित्ताने येतात आणि त्यांचं भवितव्याला किंवा आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या परीनं प्रयत्न करतात, धडपडतात. इथं राहण्याची व्यवस्था थोडीशी त्यांची डिस्टर्ब झाली मध्यंतरीच्या कालावधीत आणि ती कशी सुरळीत पार पडेल त्या दृष्टिकोनातून आमचं प्रयत्न सुरू आहेत. डोंगरे सरांनी त्याचा उहापोह केला. परंतु इथून पुढं कमावा शिकायच्या मुलांना इथलं तर आपण काम बघितलं तर करतातच, परंतु आणखी प्रशासकीय काय काम देता येईल का त्या दृष्टिकोनातून देखील आम्ही विचार करतोय. तिथंही काय मुलं आणि मुली कामासाठी म्हणून त्या ठिकाणी घेतोय आणि कायमस्वरूपी ह्यांना कशा पद्धतीनं निवारा म्हणूया किंवा पुढची पिढी देखील आपली शिक्षणाच्या निमित्ताने या ठिकाणी यावी आणि त्यांचंही भवितव्य त्यांना चांगला आकार प्राप्त व्हावा या दृष्टिकोनातून महाविद्यालयीन पातळीवरती संस्था पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा या सगळ्या कार्यासाठी म्हणून निश्चितपणा नाही. इथून पुढं आता ही माझी पहिली वेळ आहे आपली भेट होण्याची, पण इथून पुढं देखील आपण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने भेटत राहू. एखादा कार्यक्रम घेऊ त्यावेळेला देखील आपण मोठ्या संख्येने या. आम्ही आपल्याशी अगोदर संपर्क साधू काटकर सर की या तारखेला सुट्टी जोडून असेल तर त्या दिवशी आपण तशा प्रकारचा कार्यक्रम घेऊ आणि महाविद्यालयाच्या वतीनं येणारे सगळ्या माजी विद्यार्थ्यांची जेवणाची आणि त्या दिवशी सगळी व्यवस्था आपण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. अनेक विद्यार्थी घडले. आमचे वाघ सर आहेत, आमचे निमशे सर आहेत, मानी देशमुख सर आहेत, विकास थाटे आहेत, दादा वाघमोडे आहेत, आमचे वराडे पाटील आहेत. हे सगळ्या लोकांमुळं ही कमावा शिकायला एक चांगली ओळख निर्माण झाली असं म्हटलं तर फारसं अवघड ठरणार नाही. नजीकच्या काळात आपण कमावा शिकायची एक स्वतंत्र बिल्डिंग व्हावी, तिथं कमावा शिकायच्या मुलांची मुलींची राहण्याची व्यवस्था व्हावी. सुधाकर शिंदे सर मला विनंती करायची आपल्या सगळ्यांना बघा, अजूनही आपण म्हणतोय बघा कदम सर फार शिक्षणामुळं प्रगती झाली, पण अजूनही आमची मुक्तासारखी एखादी मुलगी असेल किंवा खेड्यातला एखादा मुलगा असेल ते आर्थिक परिस्थितीमुळे इथंपर्यंत येऊ शकत नाही, शिक्षण घेऊ शकत नाहीत. आपल्याला नेमकं ह्या मुलांना नाळेसर शोधायचं आहे आणि त्यांना इथंपर्यंत आणायचं आणि त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं. पैशाचा विचार करायचा नाही. म्हणजे आर्थिक दृष्टीनं आमचं गणित त्या ठिकाणी कोलमडलं तरी चालेल. बघा मी काय म्हणतोय ते, परंतु एक मुलगा आणि एक मुलगी जर स्वतःच्या पायावर उभा राहिली, बरोबर, फिरोजसारखा आमचा भाऊ एखादा म्हणजे शिक्षण घेतलं म्हणताना तो या प्रवाहात आहे, व्यवसाय उद्योग वगैरे करतोय, बरोबर आहे का. हे जर शिक्षण मिळालं नसतं किंवा संजय सरतापेसारखे लोक असतील, हे जर शिक्षण मिळालं नसतं तर हे लोक इथंपर्यंत पोहोचले असते का. म्हणून मगर सर आपला सगळ्यांचा दृष्टिकोन असा असावा, ज्याच्यापर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाही, जे शिक्षणापासून वंचित राहणार आहेत ते कसल्याही परिस्थितीत शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्यांचं शिक्षण कसं पूर्ण होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणं म्हणजे खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील आणि वहिनींच्या स्मृतींना खऱ्या अर्थानं आपण सगळेजण अभिवादन करण्यासाठी बांधील आहोत.
असं मानण्याचा आजचा दिवस आहे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. बंधू बहिणी आणि माझ्याकडे आभाराचं काम आहे. तर त्याच्या आधी एक हे जे काही माझे सगळे गुरु बसले आहेत त्यांच्याकडून आम्ही एक नेहमीच प्रेरणा घेतली की कुसुमाग्रजांची जी कविता आहे ते कविता मी थोडीशी त्याच्यातून साध्य करून एक मिनिटाची आहे कविता घेऊन. ऐका हो ऐका 1 रुपयाला खाता मी देवापूरचा राहणार, सुप्रसिद्ध कविता म्हणणार. ऐकून डोक्यात केस विकतील, केसात बैल शिरतील, बैलावर कावळे बसतील, कावळ्यांनी बसला डोका. आणि माझी छोटीशी कविता ऐका. ओळखलत का सर मला, ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगा माही पाहुणी आली गेली घरत्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळी हाती जाई कशी बायको मात्र वाचली. भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी तोडे ठेवले, कारभारींना घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधत आहे चिखलगाळ काढत आहे. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर मला एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. आज या आमच्या 9 मेच्या कार्यक्रमामध्ये ज्या नियोजनाने आम्ही कार्यक्रम केला त्या पद्धतीनं सिनेरीही लोक इथं आली, सर्व आमचे मान्यवर आले. आम्ही या सर्व आमचे प्राचार्य आहेत, आमचे डोंगरे साहेब आहेत, सर्व उपप्राचार्य साहेब आहेत, या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही कमवा शिकाच्या योजनेकडून आम्ही पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि इथं कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.